खरं तर आम्ही आता सांगितलं की पुनवळे येथील सर्वे नंबर 38 व सर्वे नंबर 44 पैकी 91 क्षेत्र आहे आरक्षण क्रमांक 4/57 नुसार शाळेसाठी आरक्षित होतं. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं हे आरक्षण विकसित न करता एक प्रायव्हेट संस्थाला जे की जिचं नाव आहे ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेला ती जागा विकसित करण्यासाठी देत आहे. खर तर आपण पाहिलं तर तातवडे असेल, पुनवळे असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल, या सर्व परिसराची विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं जर ते आरक्षण विकसित करण्यात आलं तर त्याची निश्चितच चांगल्या प्रकारचा महसूल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळेल आणि तिथले जे गोरगरीब लोक असतील त्यांना त्या विकसित आरक्षण झाल्यानंतर तिथे जे स्कूल किंवा जी शाळा उच्च दर्जाची बांधली जाईल त्याचा लाभ त्यांना घेण्यात येईल. दुसरी गोष्ट आम्ही दाखवली की तातवडे येथील जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, आपण जर पाहिलं तर 2009 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तातवडे गावाचा समावेश करण्यात आला होता. 2012 साली त्या ठिकाणी प्रस्तावित डीपी मंजूर झाला. 2013 साली शासनाकडनं निर्णय झाला की बाबा जिल्हा परिषदेची शाळा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्गीकरण करण्यात यावी. परंतु अद्याप 13 वर्ष झाले या गोष्टीला, तरी सुद्धा जिल्हा परिषदेची शाळा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात येत नाही. खरं तर हा उशीर का होतोय? कारण तिथं जे गोरगरीब विद्यार्थी शिकतात आज देखील ते त्या जे शालेय वाटप असेल किंवा कोणत्या बाकीच्या गोष्टी असतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ज्या सुविधा मिळतात त्या सुविधांपासून ते गोरगरीब विद्यार्थी हे वंचित राहतात. जर 15 तारखेला पुनवळे जागा ही ऑक्सफर्ड जी काही संस्था आहे त्या संस्थेला देण्याचा निर्णय झाला तर 18 तारखेला 100% शिवसेना याविषयी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आणि आंदोलनच नाही करणार तर त्याच्या विरुद्ध 100% न्यायालयात देखील दाद मागणार.